साहेब स्टेजवर बसलेली सर्व मंडळी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या वर्षापासून मी पवार साहेबांबरोबरच आज आहे, उद्या राहणार. तुम्हाला वेळोवेळी विनंती करून मी सांगत आलेलो आतापर्यंत, त्या चुकीच्या मार्गाने तुम्ही जात असता त्यावेळेला समाजाला त्याचा पश्चाताप होतो. काय केलं मागे एकदा आपण सायकल घेतली, त्रास समाजाला झाला, तुम्हाला नाही झाला. पुन्हा मागच्या वेळेला आम्ही आजीदादाजवळ गेलो, पाय पडलो, विनंती केली, दादा आमच्या समाजाला बरोबर घ्या. दादानं आम्हाला शब्द दिले, घरी आलो, आम्ही दुसरंच पार्थ घेतलं. कशा सुद्धा समाजाला न्याय मिळावा, समाजाने विचार करावा का कुठल्या प्रवाहात आपण गेलो पाहिजे, कुठल्या प्रवाहाबरोबर आपण राहिलो पाहिजे, आणि मगच आपल्याला न्याय मिळेल. वस्तुस्थिती आहे. आणि जास्त बोललो तर मग यांनी सांगितलं फाटके दोष राहते, आमक्या याचे. कसाही जरी असलो पण शपथ पूर्वक सांगेल का माझ्या इतका तू चारित्र्यवान नाही, तुझ्यासारखी भ्रष्ट माणसं आमची तू बोलवीत चाललेला आहे, त्यामुळे समाज भ्रष्टाच्या वाटेने गेलेला आहे. मित्रांच्या सोन्याचा कांबीला भोलू नका, चतुर भाकम आपल्या आपण खा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा. परवा मी लांडेसाठी शब्द घेतला, परवा मी अकोल्याला गेलो. साहेबांची परिस्थिती जरा नाजूक होती, पिचर साहेबांची. फोन केला, म्हणजे या जरा मला भेटून जा, तुम्ही एका अडचणीमध्ये आहात, एकमेकाच्या सुखदुःख आपण बोलू. गेल्या गेल्या साहेब काय म्हणले, आणि आपल्या समाजाचं काय चाललंय, आपल्या समाज आहे का जागेवर. म्हणलं साहेब तुम्हीच मोठे केले ना समाज, तुम्ही ज्यांना मोठे केले ते बघा कुठे, माझा समाज जागेवर आहे. बऱ्या नतमस्तक लोकांनी समाजाला लयाला नाही, साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. साहेब काय मला सांगतात, माझ्याबरोबर होती 2-3 माणसं, पवार साहेबांना सोडू नका, पवार साहेब देईल त्या उमेदवाराला मतदान करा, वल्लभ शेठला सोडू नका. वल्लभ शेठ माझ्या जीवाचा आमदार होऊन गेला, आज थकलेलो आहे म्हणला, पण माझा वल्लभ शेठ असता तर म्हणला मला महाराष्ट्राच्या राज्यात काही काळजी नव्हती. दुर्दैवाने आपल्या त्या गोष्टी गेले. तर मी एवढीच विनंती केली, ही दोन्ही माणसं आपल्या समोर उभी आहेत, ही दोन्ही माणसं आपल्या समोर उभे आहेत, हे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ आहे, तुमचं दैवत आहे. याला फक्त तुम्ही विसरू नका. मी पाहिलं घड्याळाचं वाटीत होत्या, पिचर साहेबांच्या सगळ्या ग्रामपंचायती लागल्यावर घड्याळ वाटीत होते, सरपंचाला बोवाडीला. आपला हा नेता आला तिथं 75 घड्याळ चोरून आणली गपचीप. आम्हाला तर प्रेमाला दिली 1-1, 2-2, पण यांनी 2-3 कुतारगे हाता घाल्या आणली होती. पाठीमागच्या जाऊन दिकीमध्ये 75 घड्याळ आणली. ह्या प्रवृत्त्या यांच्या, आणि ते तुमचे नेते आहेत. कधी त्यांनी माझ्या समोर बसावं बैठकीला, माझी तयारी ते उगाच वल्गना करू नका खोट्यात. हे शिवराज आलो जुन्नर मध्ये आदिवासी कार्यकर्त्यांचा काही मेळावा मी आलो, रस्त्यात येतो मला तुला बक्षून टाकीतो, तुला मारून टाकीतो, तू मला नाही बोलत, मारून टाक. माझं काय व्हायचे, पोरेत नातोंडे परतोडे सगळं झालेले, तो मारला तुम्हाला उतरच होईल कदाचित म्हणलं. या प्रवृत्तीच्या माणसाला समाज एकत्र येणार नाही. आणि मी बोलणारे ना लांडे साहेब, हा जो आमदार आहे व्यक्ती म्हणून टीका करीत नाही, पण खोटे किती बोला. मी त्याला निवडून आल्यानंतर आमच्या गावांना मला बाजूला केलं, जरा आम्हाला आमदारातून जरा कामं घ्यायचे, आम्ही त्यांचा आमच्या सप्ताहामध्ये सत्कार करू. आला बा, मला तरी काय करायचं, मी एकट्या काय राहत त्या गोष्ट आणला. तिथं आला, ह्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो, पुढच्या वर्षी या सप्त्याला या मंदिराच्या दारात माझा मंडप उभा राहील. याला हे 5 वर्षे उन्हातच आहे. आमचा मठ पारगाव फाटाचा निमगिरी रस्ता म्हणला मी पुढच्या वर्षी चालू केली. मी चौकशी केली, अहो त्या 14 सालच्या अगोदर वल्लभ शेट्टी मजूरला घेतलेला रस्ता
तो आताशी चालू झाला आणि काही केलेलं नाही. मला त्याच्यावर टीका करायचं, पण त्याचं हे काम नाही. एवढंच मी सांगतो, तुम्ही सर्व मंडळी एक जीवानं राहा, एक प्रेमानं राहा, एक आनंदानं राहा. यातच तुमचं माझं खऱ्या अर्थानं सुख सामावून राहील.